कृष्णा आणि पंचगंगेच्या नदीच्या काठावर बसलेलं आणि सुंदर असं निसर्गसृष्टीचं रम्य असं ठिकाण असलेलं क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी येथे आज मी अधिक महिना होता, त्याचा पहिला दिवस होता म्हणून मी इथं गेलेली आहे. आणि इथं हे मंदिर जे बघू शकता ना, हे असं मानलं जातं की इथं हे आदिलशहानं केलेलं आहे. याची जी कहाणी आहे ती मी तुम्हाला पुढं सांगते. पण त्याचबरोबर हेही सांगते, सांगलीतून मी चाललेली आहे. मी सांगलीत राहते. सांगलीपासून किमान 22 ते 25 किलोमीटर अंतरावरती नरसोबाची वाडी आहे. शिरोळ तालुक्यातून इथून आपल्याला नरसोबाच्या वाडी या ठिकाणी जावं लागतं. मध्येच हा आपल्याला अंकली आणि सांगलीला जोडणारा हा जो पूल आहे याला आम्ही अंकलीचा पूल असं म्हणतो. कृष्णा नदीच्या तीरावरून जातो. जाताना आम्हाला मध्ये रस्त्यात ना एक स्केटिंगच्या स्पर्धा चालू होत्या, त्या आम्हाला बघायला मिळाल्या. किती मुलांची जिद्द असते ना, एवढ्या रखरखत्या उन्हात पण मुलं ना स्केटिंगच्या स्पर्धेसाठी आलेली होती. आता तुम्हाला आदिलशहाने इथं जे मंदिर जे बांधलेलं आहे त्याची कहाणी सांगते. त्याची एक मुलगी होती जी जन्मापासून अंध होती. तर इथं ना त्या पादुकांना तिचं मस्तक लागल्यानंतर ना तिला दृष्टी परत आली, म्हणून आदिलशहानं या मंदिराचा उद्धार केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं असं मानलं जातं की उत्तरेकडून नदी वाहत येते आणि ती मंदिराला स्पर्श करते, म्हणून इथं दक्षिण द्वार पर्वणी साजरी केली जाते. ह्यांचं दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणजेच नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. अनेक चमत्कारांचे आख्याय आपल्याला इथे ऐकायला मिळतात आणि अतिशय पवित्र आणि जागृत असं हे देवस्थान आहे. आम्ही इथं सारखं जात असतो. काही भाविक तर प्रत्येक पौर्णिमेला इथं दर्शनासाठी येतात. तर काही जण नवस पण बोलतात की 5 पौर्णिमा मी इथं येऊन नमस्कार करेन. औदुंबराच्या झाडाखाली नरसिंह सरस्वतींनी इथं तपश्चर्या केली होती आणि औदुंबराच्या झाडाच्या खालीच त्यांच्या पादुकाही आहेत. तिथून त्यांनी गाणगापूरला जाण्यापूर्वी ना त्यांनी इथं ह्या पादुका ठेवून गेले होते. आणि हे ना खूप जागृत असं देवस्थान आहे. दर 12 वर्षांनी कन्यागत पर्व इथं साजरं केलं जातं आणि इथं ना गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. अक्षरशः इथं ना आले ना तर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि या बोटीतून ना काही जण ना पूर्ण नदीतून एक फेरफटका मारला जातो इथं. आणि त्याचबरोबर तुम्हाला समोर ना काठाच्या समोर अजून एक दत्ताचं मंदिर दिसेल, जे मी तुम्हाला पुढं दाखवेनच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तिथं असं मानलं जातं की एका ब्राह्मणाच्या घरी ज्या वेळेला भिक्षा मागण्यासाठी दत्तात्रय गेले होते ना, त्यावेळेला त्यांच्याकडे भिक्षा देण्यासाठी काहीही नव्हतं. तर ना तिथून जाताना ना त्यांनी घेवड्याचा एक वेल होता ना, तर तो उपटून टाकला होता. तर त्या ब्राह्मणाची पत्नी होती ना, ती खूप दुःखी झाली आणि म्हणाली की आता आम्ही काय खाणार, आमचं पोट ना त्या घेवड्याच्या शेंगांवरती चालायचं. तर तिचा नवरा आल्यानंतर ना तर ती जागा आहे ती साफ करत होता. त्यावेळेला त्यांना तिथं एक सोन्याचा हंडा मिळाला आणि तिथंच त्यांनी मग दत्तात्रेयांची स्थापना केली. हे अशी आख्यायिका आहे तिथं सांगितली जाते सगळ्यांना. आणि बरोबर अगदी या मंदिराच्या समोरच्याच बाजूला ते मंदिर आहे, जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि इथं ना महापूजासुद्धा केली जाते दत्तात्रेयांची. हे आता नवीन इथं ना दत्ताच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ना एक नवीन असा शेड केलेला आहे, जिथं भाविक बसून ना नामस्मरण करू शकतात. असं मानलं जातं की तिथं गेल्यानंतर, कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं आपण बसून ना देवाची थोडंसं नामस्मरण केलं पाहिजे. त्याने आपल्या मन शांत होतं आणि आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आता मंदिराच्याच बाजूला असलेला हा मोठा हॉल आहे. इथं मला आत जाण्याची परमिशन तर काय मिळाली नव्हती, पण तिथं आतमध्ये ना दत्तात्रेयांची ना महापूजा केली जाते.
इथं आम्ही एकदा माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्यावेळेला आम्ही केलेली, तेव्हा तिथं आतमध्ये गेलो होतो. आणि हा पूर्ण पाहू शकताय, हा नदीचा हा जो तीर आहे ना, तो कसा लगबगलेला आहे भाविकांनी. आणि इथं बघा, मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला जी घेवड्याची ती जी मी कथा सांगितली ना, तेच मंदिर इथं समोरच्या बाजूला आहे. ह्या बोटीतून पलीकडे जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो, किंवा तिथं साईडलाच एक पूल आहे, त्या पुलाच्या बाजूने जाऊन पुलावरून जाऊन सुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो. गाडीवरून सुद्धा जाऊ शकतो, परंतु ज्यांची सोय नसेल ना, त्यांनी हे असं बोटीतून जाऊन जरी घेतलं तरी चालते. आणि इथं गेल्यानंतर आपण लस्सी किंवा बासुंदी पिणार नाही असं तर होतच नाही. खूप जुनं दुकान आहे हे. इथली टेस्ट आहे ना, खूप सुंदर अशी आहे. मला इथली बासुंदी फार आवडते. आणि इथली पेढे आणि बासुंदी हे ना अगदी जगप्रसिद्ध आहे. हे सगळं करून आम्ही परत सांगलीला निघालो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहे सगळ्यांची.